आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 न्यूज। अखेर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला हॉटेल फोर सीझर मध्ये हजर। महाविकास आघाडीचा वंचित सोबत जागा वाटपाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष। महाविकास आघाडीची हॉटेल फोर सीझर मध्ये महत्त्वाची बैठक सुरू। शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते हॉटेल फोर सीझर मध्ये हजर। ठाकरे गट 23, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा मिळणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, तर वंचित सोबत 4 ते 5 जागा मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये 10 जागांवर, तर शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये 5 जागांवर तिढा। त्यांचा तिढा सुटल्याशिवाय ते आमच्याशी चर्चा करू शकत नाही, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। बीकेसी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये महायुतीची बैठक संपली। शहांची शिंदे, फडणवीस, दादांसोबत बंद दाराआड चर्चा। बैठकीआधी शहा आणि शिंदेंचा एकाच गाडीमधून प्रवास। महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपचं पारडं जड राहण्याची शक्यता। भाजप अंदाजे 36च्या वर जागा लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागा वाटपामध्ये विद्यमान जागांची शिंदे गटाची मागणी। शहांकडून मुख्यमंत्री शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। भाजप शिंदे गटाच्या जागांची मागणी मान्य करणार का याकडे लक्ष। महायुतीच्या जागा वाटपामध्ये अजित पवार गटाला 2 किंवा 3 जागा, बारामती, रायगड, मावळची जागा अजितदादा गटाला मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अजितदादा गटाला 2 ते 3 जागा मिळण्याची शक्यता असल्यामुळे खळबळ। राष्ट्रवादीची बैठक अर्धवट सोडून तटकरे, पटेल अजित पवारांच्या भेटीला। सत्तेत सहभागी होताना दिलेलं आश्वासन पाळा, राष्ट्रवादीची भूमिका, सूत्रांची माहिती। भाजपकडून मित्रपक्षांना फक्त जिंकलेल्या जागा देणार। शिंदे गट आणि अजित पवार गट जिंकू शकतात अशा जागा दिल्या जाणार, सूत्रांची माहिती। लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी 7 तारखेला जाहीर होणार। संध्याकाळी भाजपच्या बैठकीनंतर भाजपची दुसरी यादी जाहीर होईल, सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये लोकसभेच्या 6 पैकी 5 जागा भाजपला, तर 1 जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता। दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध राहुल नार्वेकर यांच्यामध्ये लढत होणार, सूत्रांची माहिती। सातारा आणि माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी। राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी, तर महायुती म्हणून समोर जायचे, सहकाऱ्यांशी सलोख्यानं वागण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना। राज ठाकरे यांचा आज मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा दौरा। अंधेरी आणि वर्सोव्यामधील शाखांना राज ठाकरे भेट देतील। मुंबईतील मतदारसंघ निहाय दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील नेत्यांची बैठक बोलावली। श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे मुंबईमध्ये बैठकीला रवाना। नांदेड लोकसभेसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची तयारी सुरू। बेबाकी प्रमाणपत्रासाठी चिखलीकर यांच्याकडून विविध विभागांमध्ये सध्या अर्ज। राऊतांनी आपल्या संपत चाललेल्या पक्षाची चिंता करावी, नितीन गडकरींची चिंता करू नये। गडकरींचं नाव एकमतानं उमेदवारीसाठी पाठवलंय, कृष्णा खोपडेंची माहिती। बारामतीमध्ये युगेंद्र पवारांचा सलग दुसऱ्या दिवशी गावभेट दौरा सुरू। युगेंद्र पवार आज नीराबागज जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांना भेटी देणार। नवी मुंबईच्या देरूळमध्ये आज वंचितची जाहीर सभा। रामलीला मैदानावर संध्याकाळी 6 वाजता प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा। पुण्यामध्ये आम्ही भाजपची जागा कायम राखू। पुण्यामध्ये भाजपसमोर महाविकास आघाडीचं आव्हान वाटत नाही। पुणे लोकसभेवर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं मत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा भाजपकडून सर्वे। मतदारसंघामध्ये कोणाची ताकद जास्त याचा अंदाज बांधण्यासाठी भाजपचा सर्वे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर भाजप शिंदे गटामध्ये रस्सीखेच। पुण्याच्या भोर तालुक्यामधील गावागावात लागलेले सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीचे बॅनर। उमेदवारी जाहीर होण्याआधीच बॅनर, पक्षाचं चिन्ह नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। बारामती मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य महिला मेळाव्याचं आयोजन। राष्ट्रवादीच्या विकास कामांची आणि महिलांसाठी असणाऱ्या योजनांची सुनेत्रा पवारांकडून माहिती। 2024 मावळ लोकसभेचा उमेदवार मीच, कोणत्याही पक्षावर मला बोलायचं नाही। मुंबईतील महायुतीच्या बैठकीत योग्य निर्णयाची अपेक्षा। मावळ लोकसभेवर खासदार श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया। नंदुरबार लोकसभेसाठी आमदार केसी पाडवींचा उमेदवारी घेण्यास नकार, तर आमदार शिरीष नाईक उमेदवारीसाठी इच्छुक।